बाळासाहेब, एकंदरीत राज्याचं चित्र कसं पाहताय? एवढं सांगतो की दोन नॅशनल पार्टी जे आहेत या साईडलाईन झालेल्या असतील एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय. आणि रिजनल पार्टी जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल. तिसरी आघाडी निर्णायक असणार का? आता माझ्या 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते. आपल्या किती जागा येतील आता? ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे. बाळासाहेब, हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झालाय. हिंगोली कळमनुरीमध्ये झालाय. कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असताना झालेला आहे. त्याच्यानंतर वरुण मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे. 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे. तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं, आणि त्याला घेऊन गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे. लोहा कंधारमध्ये सुद्धा असणारा हे झालं. त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला. त्या सगळ्या ह्याच्यात नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला आहे. तो एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले, तेवढं फक्त मी नमूद करतो. काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी. त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होतंय अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा 4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे, आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात त्याचा. मतदारांना काय आव्हान देतो? मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानताय त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा, मोठ्या प्रमाणात मतदान करा. म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फोरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे. बाळासाहेब, हिंदी में बताइए कि क्या महाराष्ट्र का क्या चित्र रहेगा? जहाँ तक मुझे दिखाई देता है वो यही है कि नेशनल पार्टीज जो है महाराष्ट्र में साइडलाइन होगी और रीजनल पार्टीज जो है उनकी ताकत बढ़ेगी, ऐसा मुझे दिखाई देता है एक तरफ से. ये मैं कहूँगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है. और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा, ताकत मिलेगी. और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है उसको अंकुश लगेगा, ऐसा मैं मानता हूँ. तो वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने में महाराष्ट्र? देखिए, हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे, सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे, लेकिन वो निर्भय इस पर है कि किस विचारधारा को ज़्यादा वोट मिलते हैं उस पर निर्भय है. थैंक यू. थांब एक मिनिट, मला हे कोणाचं आहे? बाळासाहेब, एकंदरीत राज्याचं चित्र कसं पाहताय? एवढं सांगतो की दोन नॅशनल पार्टी जे आहेत या साईडलाईन झालेल्या असतील एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय. आणि रिजनल पार्टी जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल. तिसरी आघाडी निर्णायक असणार का?
आता माझ्या 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते. आपल्या किती जागा येतील असं वाटतं? ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे. भारतात हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झालाय. हिंगोली कळमनुरीमध्ये कळमनुरीमध्ये झालाय. कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असताना झालेला आहे. त्याच्यानंतर वरुण मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे. 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे. तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं, आणि त्याला घेऊन गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे. लोहा कंधारमध्ये सुद्धा असणारा हे झालं. त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्या ह्याच्यात. नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला आहे. तो एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले, तेवढं फक्त मी नमूद करतो. काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी. त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होतंय अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा 4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे, आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात त्याचा. मतदारांना काय आव्हान देतो? मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानताय त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा, मोठ्या प्रमाणात मतदान करा. म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फोरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे. साहब हिंदी में बताइए कि क्या महाराष्ट्र का क्या ये चित्र रहेगा? जहाँ तक मुझे दिखाई देता है वो यही है कि नेशनल पार्टीज जो है महाराष्ट्र में साइडलाइन होगी और रीजनल पार्टीज जो है उनकी ताकत बढ़ेगी, ऐसा मुझे दिखाई देता है एक तरफ से. ये मैं कहूँगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है, और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ, क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा, ताकत मिलेगी, और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है उसको अंकुश लगेगा, ऐसा मैं मानता हूँ. तो वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने में महाराष्ट्र? देखिए, हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे, सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे, लेकिन वो निर्भय इस पर है कि किस विचारधारा को ज़्यादा वोट मिलते हैं, उस पर निर्भय है. थैंक यू. थांबा एक मिनिट, मला हे कोणाचं आहे? बाळासाहेब, एकंदरीत राज्याचं चित्र कसं पाहताय? एवढं सांगतो की 2 नॅशनल पार्टी जे आहेत या साईडलाईन झालेल्या असतील, एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय. आणि रिजनल पार्टीज जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल. तिसरी आघाडी निर्णायक असणार का? आता माझ्या 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते. आपल्या किती जागा येतील असं वाटतं? ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे. भारतात हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झालाय. हिंगोली कळमनुरीमध्ये झालाय. कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असताना झालेला आहे. त्याच्यानंतर वरुण मोर्शी उमेदवाराला
आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे. 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे. तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं, आणि त्याला पळून घेऊन गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे. लोहा कंदारमध्ये सुद्धा असणारा हे झालं. त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्या ह्याच्यात. नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला आहे. जो एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले, तेवढं फक्त मी नमूद करतो. काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी. त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होतंय अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा 4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे, आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात त्याचा. मतदारांना काय आव्हान देतो? मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानताय त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा, मोठ्या प्रमाणात मतदान करा, म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फोरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे. साहब हिंदी में बताइए कि क्या महाराष्ट्र का क्या ये चित्र रहेगा? जहाँ तक मुझे दिखाई देता है वो यही है कि नेशनल पार्टीज जो है महाराष्ट्र में साइडलाइन होगी और रीजनल पार्टीज जो है उनकी ताकत बढ़ेगी, ऐसा मुझे दिखाई देता है एक तरफ से. ये मैं कहूँगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है, और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ, क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा, ताकत मिलेगी, और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है उसको अंकुश लगेगा, ऐसा मैं मानता हूँ. तो वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने में महाराष्ट्र? देखिए, हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे, सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे, लेकिन वो निर्भर इस पर है कि किस विचारधारा को ज़्यादा वोट मिलते हैं, उस पर निर्भर है. थैंक यू. थांबा एक मिनिट, मला हे कोणाचं आहे? बाळासाहेब, एकंदरीत राज्याचं चित्र कसं पाहताय? एवढं सांगतो की 2 नॅशनल पार्टी जे आहेत या साईडलाईन झालेल्या असतील, एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय. आणि रिजनल पार्टीज जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल. तिसरी आघाडी निर्णायक असणार का? आता माझ्या 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते. आपल्या किती जागा येतील असं वाटतं? ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे. भारतात हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झालाय. हिंगोली कळमनुरीमध्ये कळमनुरीमध्ये झालाय. कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असताना झालेला आहे. त्याच्यानंतर वरुण मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे. 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे. तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं, आणि त्याला पळून घेऊन गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे. लोहा कंदारमध्ये सुद्धा असणारा हे झालं. त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्या ह्याच्यात. नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला आहे. जो एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती
हल्ले मोठ्या प्रमाणात झाले तेवढं फक्त मी नमूद करतो. काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी. त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होतंय अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा 4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे, आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात त्याचा. मतदारांना काय आव्हान देतो? मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानताय त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा, मोठ्या प्रमाणात मतदान करा, म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फोरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे. साहब हिंदी में बताइए कि क्या महाराष्ट्र का क्या ये चित्र रहेगा? जहाँ तक मुझे दिखाई देता है वो यही है कि नेशनल पार्टीज जो है महाराष्ट्र में साइडलाइन होगी और रीजनल पार्टीज जो है उनकी ताकत बढ़ेगी, ऐसा मुझे दिखाई देता है एक तरफ से. ये मैं कहूँगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ, क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा, ताकत मिलेगी और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है उसको अंकुश लगेगा, ऐसा मैं मानता हूँ. तो वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने में महाराष्ट्र? देखिए, हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे, सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे, लेकिन वो निर्भय इस पर है कि किस विचारधारा को ज़्यादा वोट मिलते हैं, उस पर निर्भय है. थैंक यू. थांबा एक मिनिट, मला हे कोणाचं आहे? बाळासाहेब, एकंदरीत राज्याचं चित्र कसं पाहताय? एवढं सांगतो की 2 नॅशनल पार्टी जे आहेत या साईडलाईन झालेल्या असतील एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय. आणि रिजनल पार्टीज जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल. तिसरी आघाडी निर्णायक असणार का? आता माझ्या 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते. आपल्या किती जागा येतील असं वाटतं? ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे. भारत हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झालाय. हिंगोली कळमनुरीमध्ये झालाय. कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असताना झालेला आहे. त्याच्यानंतर वरुण मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे. 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे. तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं, आणि त्याला घेऊन गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे. लोहा कंधारमध्ये सुद्धा असणारा हे झालं. त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्या ह्याच्यात. नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला आहे. तो एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले तेवढं फक्त मी नमूद करतो. काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी. त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होतंय अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा 4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे, आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात त्याचा. मतदारांना काय आव्हान देतो?
मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानताय त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा, मोठ्या प्रमाणात मतदान करा, म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे. बड़ा साहब, हिंदी में बताइए कि क्या महाराष्ट्र का क्या ये चित्र रहेगा? जहाँ तक मुझे दिखाई देता है वो यही है कि नेशनल पार्टीज जो है महाराष्ट्र में साइडलाइन होगी और रीजनल पार्टीज जो है उनकी ताकत बढ़ेगी, ऐसा मुझे दिखाई देता है एक तरफ से. ये मैं कहूँगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ, क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा, ताकत मिलेगी और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है उसको अंकुश लगेगा, ऐसा मैं मानता हूँ. तो वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने में महाराष्ट्र? देखिए, हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे, सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे, लेकिन वो निर्भय इस पर है कि किस विचारधारा को ज़्यादा वोट मिलते हैं, उस पर निर्भय है. थैंक यू. थांब एक मिनिट, मला हे कोणाचं आहे? बाळासाहेब, एकंदरीत राज्याचं चित्र कसं पाहताय? एवढं सांगतो की दोन नॅशनल पार्टी जे आहेत या साईडलाईन झालेल्या असतील, एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय. आणि रिजनल पार्टीज जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल. तिसरी आघाडी निर्णायक असणार का? आता माझ्या 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते. आपल्या किती जागा येतील असं वाटतं? ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे. भारतात हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झालाय. हिंगोली कळमनुरीमध्ये कळमनुरीमध्ये झालाय. कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असताना झालेला आहे. त्याच्यानंतर वरुण मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे. 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे. तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं, आणि त्याला घेऊन गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे. लोहा कंधारमध्ये सुद्धा असणारा हे झालं. त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्या ह्याच्यात. नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला. तो एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले, तेवढं फक्त मी नमूद करतो. काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी. त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होतंय अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा 4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे, आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात त्याचा. मतदारांना काय आव्हान द्या? मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानताय त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा, मोठ्या प्रमाणात मतदान करा, म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे. बड़ा साहब, हिंदी में बताइए कि क्या महाराष्ट्र का क्या ये चित्र रहेगा? जहाँ तक मुझे दिखाई देता है वो यही है कि नेशनल पार्टीज जो है महाराष्ट्र में साइडलाइन होगी
और रीजनल पार्टीज जो है उनकी ताकत बढ़ेगी, ऐसा मुझे दिखाई देता है एक तरफ से। ये मैं कहूँगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है, और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ, क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा, ताकत मिलेगी, और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है उसको अंकुश लगेगा, ऐसा मैं मानता हूँ। तो वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने में महाराष्ट्र? देखिए, हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे, सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे, लेकिन वो निर्भय इस पर है कि किस विचारधारा को ज़्यादा वोट मिलते हैं, उस पर निर्भय है। थैंक यू। थांबा एक मिनिट, मला हे कोणाचं आहे? बाळासाहेब, एकंदरीत राज्याचं चित्र कसं पाहताय? एवढं सांगतो की दोन नॅशनल पार्टी जे आहेत या साईडलाईन झालेल्या असतील, एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय, आणि रिजनल पार्टीज जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल. तिसरी आघाडी निर्णायक असणार का? आता माझ्या 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते. आपल्या किती जागा येतील असं वाटतं? ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे. भारतात हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झालाय. हिंगोली कळमनुरीमध्ये कळमनुरीमध्ये झालाय. कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असताना झालेला आहे. त्याच्यानंतर वरुण मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे. 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे. तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं, आणि त्याला घेऊन गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे. लोहा कंधारमध्ये सुद्धा असणारा हे झालं. त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्या ह्याच्यात. नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला आहे. तो एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले, तेवढं फक्त मी नमूद करतो. काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी. त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होतंय अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा 4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे, आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात त्याचा. मतदारांना काय आव्हान देतो? मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानताय त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा, मोठ्या प्रमाणात मतदान करा, म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फोरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे. बाळासाहेब, हिंदी में बताइए कि क्या महाराष्ट्र का क्या ये चित्र रहेगा? जहाँ तक मुझे दिखाई देता है वो यही है कि नेशनल पार्टीज जो है महाराष्ट्र में साइडलाइन होगी, और रीजनल पार्टीज जो है उनकी ताकत बढ़ेगी, ऐसा मुझे दिखाई देता है एक तरफ से. ये मैं कहूँगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है, और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ, क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा, ताकत मिलेगी, और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है उसको अंकुश लगेगा, ऐसा मैं मानता हूँ.
वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने में महाराष्ट्र? देखिए, हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे, सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे, लेकिन वो निर्भय इस पर है कि किस विचारधारा को ज्यादा वोट मिलते हैं, उस पर निर्भय है। थैंक यू। थांब एक मिनिट, मला हे कर. हे कोणाचं आहे? बाळासाहेब, एकंदरीत राज्याचं चित्र कसं पाहताय? एवढं सांगतो की दोन नॅशनल पार्टी जे आहेत या साईडलाईन झालेल्या असतील, एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय. आणि रिजनल पार्टीज जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल. तिसरी आघाडी निर्णायक असणार का? आता माझ्या 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते. आपल्या किती जागा येतील असं वाटतं? ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे. भारतात हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झालाय. हिंगोली कळमनुरीमध्ये कळमनुरीमध्ये झालाय. कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असताना झालेला आहे. त्याच्यानंतर वरुण मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे. 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे. तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं, आणि त्याला घेऊन गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे. लोहा कंधारमध्ये सुद्धा असणारा हे झालं. त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्या ह्याच्यात. नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला आहे. तो एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले, तेवढं फक्त मी नमूद करतो. काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी. त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होतंय अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा 4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे, आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात त्याचा. मतदारांना काय आव्हान देतो? मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानताय त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा, मोठ्या प्रमाणात मतदान करा. म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फोरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे. बाळासाहेब, हिंदी में बताइए कि क्या महाराष्ट्र का क्या ये चित्र रहेगा? जहाँ तक मुझे दिखाई देता है वो यही है कि नेशनल पार्टीज जो है महाराष्ट्र में साइडलाइन होगी और रीजनल पार्टीज जो है उनकी ताकत बढ़ेगी, ऐसा मुझे दिखाई देता है एक तरफ से. ये मैं कहूँगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है, और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ, क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा, ताकत मिलेगी, और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है उसको अंकुश लगेगा, ऐसा मैं मानता हूँ. तो वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने में महाराष्ट्र? देखिए, हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे, सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे, लेकिन वो निर्भय इस पर है कि किस विचारधारा को ज़्यादा वोट मिलते हैं, उस पर निर्भय है. थैंक यू. थांब एक मिनिट, मला हे कर. हे कोणाचं आहे? लागलं.
बाळासाहेब, एकंदरीत राज्याचं चित्र कसं पाहताय? एवढं सांगतो की दोन नॅशनल पार्टी जे आहेत या साईडलाईन झालेल्या असतील एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय. आणि रिजनल पार्टीज जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल. तिसरी आघाडी निर्णायक असणार का? आता माझ्या अंदाज 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते. आपल्या किती जागा येतील असं वाटतं? ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे. बाळासाहेब, हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झालाय. हिंगोली कळमनुरीमध्ये झालाय. कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असताना झालेला आहे. त्याच्यानंतर वरुण मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे. 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे. तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं, आणि त्याला घेऊन गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे. लोहा कंधारमध्ये सुद्धा असणारा हे झालं. त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्या ह्याच्यात. नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला आहे. तो एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले, तेवढं फक्त मी नमूद करतो. काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी. त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होतंय अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा 4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे, आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात त्याचा. मतदारांना काय आव्हान देतो? मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानताय त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा, मोठ्या प्रमाणात मतदान करा. म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फोरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे. बाळासाहेब, हिंदी में बताइए कि क्या महाराष्ट्र का क्या ये चित्र रहेगा? जहाँ तक मुझे दिखाई देता है वो यही है कि नेशनल पार्टीज जो है महाराष्ट्र में साइडलाइन होगी और रीजनल पार्टीज जो है उनकी ताकत बढ़ेगी, ऐसा मुझे दिखाई देता है एक तरफ से. ये मैं कहूँगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है. और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ, क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा, ताकत मिलेगी. और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है उसको अंकुश लगेगा, ऐसा मैं मानता हूँ. तो वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने में महाराष्ट्र? देखिए, हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे, सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे, लेकिन वो निर्भय इस पर है कि किस विचारधारा को ज़्यादा वोट मिलते हैं, उस पर निर्भय है. थैंक यू. थांब एक मिनिट, मला हे कोणाचं आहे? बाळासाहेब, एकंदरीत राज्याचं चित्र कसं पाहताय? एवढं सांगतो की दोन नॅशनल पार्टी जे आहेत या साईडलाईन झालेल्या असतील एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय. आणि रिजनल पार्टीज जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल. तिसरी आघाडी निर्णायक असणार का?
आता माझ्या 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते. आपल्या किती जागा येतील असं वाटतं? ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे. भारतात हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झालाय. हिंगोली कळमनुरीमध्ये कळमनुरीमध्ये झालाय. कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असताना झालेला आहे. त्याच्यानंतर वरुण मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे. 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे. तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं, आणि त्याला घेऊन गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे. लोहा कंधारमध्ये सुद्धा असणारा हे झालं. त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्या ह्याच्यात. नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला आहे. तो एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले, तेवढं फक्त मी नमूद करतो. काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी. त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होतंय अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा 4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे, आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात त्याचा. मतदारांना काय आव्हान देतो? मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानताय त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा, मोठ्या प्रमाणात मतदान करा. म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फोरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे. साहब हिंदी में बताइए कि क्या महाराष्ट्र का क्या ये चित्र रहेगा? जहाँ तक मुझे दिखाई देता है वो यही है कि नेशनल पार्टीज जो है महाराष्ट्र में साइडलाइन होगी और रीजनल पार्टीज जो है उनकी ताकत बढ़ेगी, ऐसा मुझे दिखाई देता है एक तरफ से. ये मैं कहूँगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है, और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ, क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा, ताकत मिलेगी, और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है उसको अंकुश लगेगा, ऐसा मैं मानता हूँ. तो वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने में महाराष्ट्र? देखिए, हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे, सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे, लेकिन वो निर्भय इस पर है कि किस विचारधारा को ज़्यादा वोट मिलते हैं, उस पर निर्भय है. थैंक यू. थांबा एक मिनिट, मला हे कोणाचं आहे? बाळासाहेब, एकंदरीत राज्याचं चित्र कसं पाहताय? एवढं सांगतो की 2 नॅशनल पार्टी ज्या आहेत या साईडलाईन झालेल्या